नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर सकाळच्या सत्रात जाणून घेऊया टॉप 10 न्यूज। सारोळा बद्दी येथील माउंट सिनाय कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला। अहमदनगर येथील दैनिक नवा मराठाचे संपादक सुभाष गुंदेचा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। अहिल्यानगर शहरातील खेळाडू कार्तिक रत्नेश मिश्रा याची खेलो इंडिया स्पर्धेत आईस हॉकी स्केटिंग प्रकारात निवड। लडाख येथे होणार स्पर्धा। अभिमानास्पद, अहिल्यानगर शहरातील अमिता विकास तिवारी हिने प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कर्तव्य पथावर केले उत्कृष्ट संचलन। अहिल्यानगर ते पुणे बस सेवा सुरळीत करावी अन्यथा आंदोलन करणार, भाजप पक्षाचा राज्य परिवहन महामंडळास इशारा। ओपी नय्यर स्मृती दिनानिमित्त 29 जानेवारीला सायंकाळी 6:30 वाजता माऊली सभागृह सावेडी येथे दिल की आवाज भिसून हिंदी गाण्यांची मैफल होणार। शिक्षक पालक यांनी पुढाकार घेऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम आपण सर्वजण मिळून करू। तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करणार। ऑलिम्पिक्स भारत महाराष्ट्र अध्यक्ष धनश्री विखे पाटील यांची माहिती। लोकसभा विधानसभा निवडणुकीत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवून दिलेल्या योगदानाबद्दल निमगाव वाघा येथील नाना डोंगरे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान। स्टेअर्स फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत स्टेअर्स अहिल्यानगर फुटबॉल संघाने विजेतेपद पटकावले। भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजवंदन केले। अक्षयदादा कर्डिले युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 67वी महाराष्ट्र केसरी 2024-25 अहिल्यानगर जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धेत ओम नितीन वाघ आणि सौरभ अंबादास मराठे यांची महाराष्ट्र केसरीसाठी निवड। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।